शुभदा सुरेश लोंढे। आज आपण TYBA या वर्गाचा कृषी भूगोल हा जो विषय आहे त्या विषयाविषयी माहिती पाहणार आहोत। या विषयामधला पहिला टॉपिक किंवा पहिलं प्रकरण कृषी भूगोलाची ओळख याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। आज आपण कृषी भूगोल या विषयाविषयी माहिती पाहणार आहोत। या कृषी भूगोल या विषयामधलं पहिलं प्रकरण आहे कृषी भूगोलाची ओळख। या पहिल्या प्रकरणामधला भाग 1 आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये आपल्याला आज काय काय अभ्यासायचं आहे तर आज आपल्याला कृषी भूगोलाची व्याख्या पाहायची आहे, त्याचबरोबर कृषी भूगोलाचं स्वरूप आणि कृषी भूगोलाची व्याप्ती याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। कृषी भूगोलामध्ये पाहताना आपल्याला पहिल्यांदा भूगोलाविषयी माहिती घेणं गरजेचं आहे। भूगोल हा विषय आपण पाहिलं तर भूगोल हा विषय वर्णनात्मक स्वरूपाचा सुरुवातीच्या काळामध्ये होता, पण नंतरच्या काळात भूगोलाची व्याप्ती वाढत गेली। भूगोल विषयाच्या 2 शाखा निर्माण झाल्या। पहिली शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी मानवी भूगोल। ही जी प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे त्याच्यामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदा भूगोल, जैविक भूगोल आणि नकाशाशास्त्र यांचा अभ्यास केला जातो। आणि मानवी भूगोलामध्ये आर्थिक भूगोल, वस्ती भूगोल, लोकसंख्या भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल आणि वैद्यक भूगोल यांचा अभ्यास केला जातो। आता कृषी भूगोल हा जो विषय आहे ती आर्थिक भूगोलाची शाखा आहे। आर्थिक भूगोलाच्या खरं तर 4 शाखा आहेत, त्यामध्ये कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, व्यापारी भूगोल आणि वाहतूक भूगोल यांचा समावेश होतो। आणि त्यामधला कृषी भूगोलाविषयी आपल्याला आज विस्तृतपणे माहिती पाहायची आहे। खरं तर कृषी किंवा कृषी याला इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर असं म्हणतात। ॲग्रिकल्चर या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तर लॅटिन भाषेमधला ॲग्रिकल्चरा या शब्दापासून या ॲग्रिकल्चर या शब्दाची निर्मिती झाली। मग ॲग्रिकल्चरामधला ॲगर म्हणजे काय तर अ फील्ड म्हणजे शेत, आणि कल्चरा म्हणजे काय टू कल्चर किंवा टू कल्टिवेट म्हणजेच काय मशागत करणे। तर अशा प्रकारे ॲग्रिकल्चरापासून ॲग्रिकल्चर हा शब्द विकसित झालेला दिसतो। आता आपण कृषी भूगोलाच्या व्याख्याकडे वळूया। कृषी भूगोलाची व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे। सायमन्स एल.जे. या शास्त्रज्ञांनी पहा कृषी भूगोलाची काय व्याख्या केली आहे ती आहे कृषी भूगोल म्हणजे कृषी व्यवहारांचा स्थल संदर्भात केलेला अभ्यास होय। यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत, कृषी व्यवहारांचा स्थल संदर्भात केलेला अभ्यास। तर अशा प्रकारे सायमन्स यांनी व्याख्या केलेली आहे। मराठी विश्वकोशामध्ये खंड 4 मध्ये काय व्याख्या केली आहे पहा, ती म्हणजे मनुष्यबळ, प्राणी, अवजारे, यंत्रे यांच्या सहाय्याने जमीन कसून पिके काढणे यालाच शेती असं म्हणतात। आता आपण कृषी भूगोलाच्या स्वरूपाकडे वळूया। काही मुद्द्यांच्या आधारे आपण स्वरूप समजून घेऊया। पहिला मुद्दा आपण सांगू शकतो स्वरूप स्पष्ट करताना ते म्हणजे कृषी भूगोलाचं स्वरूप हे वैज्ञानिक प्रकारचं आहे। आपण पाहिलं तर कृषी भूगोलाचं सुरुवातीचं स्वरूप हे वर्णनात्मक होतं आणि गुणात्मक होतं। म्हणजे एका ठिकाणी अशा प्रकारचं उत्पादन आहे, या ठिकाणी अशी शेती आहे, त्या दुसऱ्या पण ठिकाणी तशी शेती आहे असं वर्णन केलं जायचं। आणि त्याचबरोबर पिकांच्या गुणांविषयी सुद्धा माहिती सांगितली जायची, गोळा केली जायची। अशा प्रकारचं फक्त स्वरूप वर्णनात्मक आणि गुणात्मक होतं। पुढे मात्र जसजशी अभ्यासाची व्याप्ती वाढत गेली तसं तसं कृषी भूगोलाचं स्वरूप हे संख्याशास्त्रात्मक व्हायला लागलं। म्हणजेच कृषी भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध झाल्यामुळे
कृषी भूगोलाचं स्वरूप हे संख्याशास्त्रीय बनलं. सुरुवातीच्या काळात शेती ही कला समजली जात होती, पण जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसतसं कृषी भूगोलाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजेच कृषी भूगोल हे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने अभ्यासला जाताना दिसून येतं. यानंतर कृषी भूगोलाच्या स्वरूपाविषयी माहिती सांगताना दुसऱ्या मुद्द्याद्वारे आपण स्वरूप स्पष्ट करू शकतो, ते म्हणजे व्यापक आणि गतिशील स्वरूप. कृषी भूगोलाचं स्वरूप हे अतिशय विस्तृत व्यापक असं आहे आणि तसंच ते गतिशील म्हणजे बदलणारं आहे. काळाच्या ओघामध्ये जसजसा बदल होत जातो तसतसं शेतीचं स्वरूपही बदलत जातं आणि अभ्यास पद्धतीही बदलत जाताना दिसून येतात. आपण जर बघितलं कृषी भूगोलाचा जसजसा अभ्यास विकसित होत गेला आणि संख्याशास्त्राचा जसजसा वापर वाढत गेला तसतसं संख्यात्मक सामग्री मोठ्या प्रमाणात संकलित व्हायला सुरुवात झाली. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर निरनिराळ्या काळासाठी प्राथमिक आणि द्वितीय संख्यात्मक सामग्रीची उपलब्धता व्हायला लागली. म्हणजे प्राथमिक आणि द्वितीयक संख्यात्मक सामग्री म्हणजे काय, तर स्वतः जाऊन सर्वेक्षण करून डेटा कलेक्ट करणं याला प्राथमिक स्वरूपाची सामग्री म्हणतात आणि द्वितीयक सामग्री म्हणजेच काय, दुसऱ्याने कोणीतरी ती माहिती कलेक्ट केलेली आहे आणि ती आपण वापरतो, त्याला म्हणतात द्वितीयक स्वरूपाची सामग्री. तर अशा प्रकारे प्राथमिक आणि द्वितीयक स्वरूपाची संख्यात्मक सामग्री जी आहे तिची उपलब्धता कृषी भूगोलाच्या अभ्यासामधून व्हायला सुरुवात झाली. ही जी सांख्यिकी माहिती आपल्याला मिळाली किंवा मिळते त्या सांख्यिकी माहितीच्या आधारे कृषी भूगोलातल्या विषयाची म्हणजेच कृषी भूगोल विषयाची मांडणी, विश्लेषण आणि संशोधनाला सुरुवात झाली. हा जो डेटा आहे मिळालेला त्याचं विश्लेषण करायला सुरुवात झाली, संशोधन त्या डेटाच्या मदतीने करायला सुरुवात झाली. अशा प्रकारे कृषी भूगोलाचं स्वरूप हे वाढत गेलं, विकसित होत गेलं असं आपल्याला दिसून येतं. सांख्यिकी तंत्राचा वापर करून निष्कर्ष काढणं शक्य झालं, तत्व मांडणं, सिद्धांत तयार करणं, प्रतिमान मांडणं हे कृषी भूगोलामध्ये सुरू झालं. आता तिसरा मुद्दा स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला सांगता येईल तो म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप. कृषी भूगोलाचं स्वरूप हे काळाच्या ओघात बदलत गेलं, त्याचं स्वरूप आंतरविद्याशाखीय स्वरूपाचं बनलं. आता हा आंतरविद्याशाखीय स्वरूप म्हणजे काय, तर इतर विविध विद्याशाखांचा अभ्यासही कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपण जर पाहिलं तर भूरूपांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र. पहा, शेतीवर विविध भूरूपांचा परिणाम होताना दिसतो. यामध्ये पर्वत असेल, पठारं असतील, मैदान असतील, या भूरूपांनुसार शेतीमध्ये बदल होताना दिसतो. शेतीचं स्वरूप बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतो. शेतीवर ह्या भूरूपाचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो आणि म्हणून भूरूपशास्त्राचा अभ्यास हा कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं असतं. म्हणजे पहा, पर्वतीय प्रदेशामध्ये आपण जर पाहिलं तर शेतीचा विकास जास्त होऊ शकत नाही, कारण तीव्र उतार असतो, सुपीक माती वाहून जाते, पाणी वाहून जातं आणि त्यामुळे खडकाळ जमिनीवर अशा शेतीचा विकास होऊ शकत नाही. पण याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानी प्रदेशामध्ये मात्र नदी तिसऱ्या टप्प्यामध्ये असते, नदीमध्ये पाणीही खूप असतं, पण मैदानी प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा वेग हा कमी असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर नदीने वाहून आणलेला गाळही आजूबाजूच्या प्रदेशामध्ये साठत असतो आणि त्यामुळे भरपूर सुपीक अशी जमीन, विस्तृत अशी सपाट जमीन, भरपूर पाणी पुरवठा, या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी शेतीचा विकास जास्त झालेला दिसतो. म्हणजे पहा, भूरूप आणि शेती
उष्णता, अति थंडी ही पिकासाठी अनुकूल नसते आणि म्हणून विशिष्ट पिकाला विशिष्ट प्रकारचं हवामान हे आवश्यक असतं आणि अशा प्रकारे कुठल्या हवामानामध्ये कुठलं पीक येऊ शकेल याचा अभ्यास आपल्याला कृषी भूगोलामध्ये करायचा असतो हवामानशास्त्राची मदत घेऊन. तर अशा प्रकारे हवामानशास्त्राची ही कृषी भूगोल अभ्यासकाला मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर मृदाशास्त्र, मातीचे वेगवेगळे प्रकार आढळतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या मातीच्या प्रकारानुसार वेगवेगळी पिकं ही उत्पादित होताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून मातीच्या प्रकारांचा सुद्धा भूगोल अभ्यासकाला म्हणजेच कृषी भूगोलाच्या अभ्यासकाला विचार करणं गरजेचं ठरतं आणि म्हणून मृदाशास्त्राची मदतही कृषी भूगोल अभ्यासकांना घेणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर वनस्पती शास्त्र पहा, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सर्वच ठिकाणी सारख्याच प्रकारच्या वनस्पती वाढतात का? तर बिलकुल नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्या वाढत असताना आपल्याला दिसतात आणि मग ह्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती विशिष्ट प्रदेशामध्येच का वाढतात? कुठल्या वनस्पती कुठल्या भूप्रदेशामध्ये कुठल्या हवामान प्रदेशामध्ये वाढतात? अशा प्रकारे वनस्पतींचा अभ्यास सखोलपणे आपल्याला करणं गरजेचं असतं आणि म्हणून आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करताना वनस्पती शास्त्राचीही मदत घेणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर प्राणीशास्त्र आणि कृषी भूगोल यांचाही जवळचा संबंध आहे. पहा, वनस्पतींना किडी लागल्या तर वनस्पतींची वाढ खुंटते, उत्पादन कमी निघतं. आज आपण पाहतोय टोळधाड आहे, नाकतोडे आहेत, वेगवेगळे सूक्ष्म कीटक आहेत, यामुळे वनस्पती किंवा शेतीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून प्राणीशास्त्राची मदत घेऊन या कीटकांविषयी माहिती घेणं आणि शेतीचं नुकसानीपासून रक्षण करणं हे कृषी भूगोल अभ्यासकाचं काम आहे आणि म्हणून कृषी भूगोल अभ्यासक हे प्राणीशास्त्राचाही प्राणीशास्त्र या शाखेचीही मदत घेताना दिसून येतं. त्याचबरोबर सूक्ष्म जीवशास्त्र, आत्ताच मी सांगितलं तसेच काही सूक्ष्मजीव हे वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल असतात तर काही अनुकूल नसतात. आता आपण जर पाहिलं तर नायट्रोजनचं विनायट्रीकरण करणारे, नायट्रोजनचं नायट्रस आणि नायट्रेटमध्ये रूपांतर करणारे सूक्ष्मजीव हे वनस्पतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतात. पण काही किटाणू किंवा जीवाणू असे असतात की ते वनस्पतींच्या वाढीला नुकसानकारक ठरतात. मग असे कुठले जीवाणू आहेत किंवा असे कुठले जीव आहेत की जे वनस्पतींच्या शेतीच्या विकासासाठी उपयुक्त आहेत आणि कुठले उपयुक्त नाहीत? अशा जीवांची माहिती करून घेणं हे सुद्धा भूगोलतज्ञांना गरजेचं असतं आणि म्हणून कृषी भूगोलामध्ये जीवशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्राचाही अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे कृषी भूगोलामध्ये इतर विद्याशाखांचाही अभ्यास केला जाताना आपल्याला दिसतो, जसं भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र या सर्व शास्त्रांचा कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. यांच्या मदतीने कृषी भूगोलाचा अभ्यास हा केला जाताना दिसून येतो. एवढंच नाही तर कृषी भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला इतरही काही मानवनिर्मित शाखांचा अभ्यासही करणं गरजेचं ठरतं, जसं रसायनशास्त्र. पहा, जेव्हा वनस्पतींवर शेतीला कीड लागते तेव्हा ह्या शेतीचं किडीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या केमिकलशी फवारणी करणं गरजेचं आहे, कुठल्या केमिकलमुळे हे जे कीटक आहेत किंवा शेतीला नुकसान करणारे जीवाणू आहेत हे नष्ट करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला रसायनशास्त्राची मदत घेणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर आहारशास्त्राचा अभ्यासही कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं असतं, कारण शेतकरी जो शेतीमध्ये माल उत्पादित करतो तो माल त्याला इतर ठिकाणी विक्रीसाठी पोहोचवायचा असतो. मग आपल्याला विचार करावा लागेल की आपण ज्या ठिकाणी आपला कृषीमाल पोहोचवणार आहोत त्या लोकांच्या आहाराच्या सवयी कुठल्या आहेत.
जो माल आहे तो बाजारपेठेत नेऊन विकणं, म्हणजेच त्याचं विपणन करणं, त्याचबरोबर आयात निर्यात करणं, या सर्व गोष्टी आपण कृषी भूगोलामध्ये अभ्यासणं गरजेचं असतं. कारण आपण जर पाहिलं तर भारताच्या GDP मध्ये कृषीचा वाटा 18% असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं दिसून येतं आणि म्हणून आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करताना अर्थशास्त्राचीही मदत घेणं आवश्यक ठरतं. त्यानंतर समाजशास्त्र आणि कृषी भूगोल. कृषी भूगोलामध्ये आपल्याला समाजातील घटकांविषयी सुद्धा माहिती घेणं आवश्यक ठरतं. वेगवेगळे सामाजिक घटक हे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या सवयी, विचारप्रणाली, परंपरा, आवडीनिवडी हे सर्व काही वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून सामाजिक घटकांचा सुद्धा अभ्यास कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर कृषी भूगोलामध्ये व्यवस्थापन शास्त्राचाही अभ्यास करणं गरजेचं ठरतं. पहा, शेतीचा जर विकास आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा असेल तर योग्य मॅनेजमेंट, योग्य व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीचा व्यवस्थापन शास्त्राशी जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर संख्याशास्त्र आणि कृषी भूगोल यांचाही जवळचा संबंध असलेला दिसून येतो. आपण पाहिलंच की जसजसा कृषी भूगोलाची व्याप्ती किंवा कृषी भूगोलाची शाखा ही विस्तारत गेली, त्याबरोबर नवनवीन प्रकारची सांख्यिकीय माहिती ही उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आणि मग ही सांख्यिकी माहिती योग्य प्रकारे मांडणं, विश्लेषणासाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करणं, त्या माहितीच्या आधारे काही आलेख काढणं आणि या सर्वांची मदत घेऊन चांगल्या प्रकारे त्या प्रदेशातल्या कृषीविषयी विश्लेषण करून काही तत्व मांडणं, काही निष्कर्ष तयार करणं हे संख्याशास्त्राच्या मदतीने आपल्याला शक्य होतं आणि म्हणून कृषी भूगोलामध्ये संख्याशास्त्राचीही मदत घेणं गरजेचं ठरतं. तर अशा प्रकारे कृषी भूगोलाचा संबंध फक्त प्राकृतिक घटकांशी म्हणजे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र एवढ्याच विषयांशी कृषी भूगोलाचा अभ्यास मर्यादित नाही, तर रसायनशास्त्र, आहारशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि संख्याशास्त्राचा सुद्धा कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. कृषी भूगोलाचा अभ्यास करताना या सर्व विषयांची मदत कृषी भूगोल अभ्यासकाला घेणं गरजेचं असतं आणि सर्वात शेवटी आधुनिक काळातलं तंत्र म्हणजे संगणकशास्त्र. संगणकशास्त्राच्या मदतीने कृषी भूगोलाचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करणं हे शक्य झालं. आता आपण कृषी भूगोलाचं स्वरूप अभ्यासलं. आता पुढे आपण कृषी भूगोलाची व्याप्ती पाहणार आहोत. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कृषी भूगोलाचं स्वरूप हे काळानुसार बदलत गेलं आणि बदलत्या काळानुसार कृषी भूगोलाची व्याप्ती ही विस्तारत गेलेली आपल्याला दिसून येते. कृषी भूगोलाची व्याप्ती पाहताना आपण काही मुद्द्यांच्या मदतीने ती स्पष्ट करूया. पहिला मुद्दा आहे आधुनिक भूगोलाची एक स्वतंत्र ज्ञानशाखा. कृषी भूगोल ही आधुनिक भूगोलाची एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या ज्ञानशाखेमध्ये शेतीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा केला जाताना आपल्याला दिसून येतो. मग शेतीशी संबंधित कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतीशी निगडित व्यवसाय असते. शेतीशी निगडित जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा अभ्यास हा कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला दिसून येतो. मग कुठले कुठले, तर शेतीतून निर्माण झालेलं उत्पादन जे आहे त्याची विक्री करणं, आयात निर्यात करणं याचा अभ्यास कृषी भूगोलामध्ये केला जाताना दिसून येतो. त्याचबरोबर पूरक व्यवसाय जे आहे
खूप महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून शेतीवर आधारित किंवा शेती उत्पादनावर आधारित असे उद्योग हे कृषी भूगोलामध्ये अभ्यासले जाताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्र आणि वाहतूक याचाही अभ्यास कृषी भूगोलामध्ये अंतर्भूत झालेला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर आधुनिक काळात माहितीचं प्रतिपादन करणं, संकल्पना मांडणं आणि परिणामात्मक स्पष्टीकरण करण्याचं कार्य कृषी भूगोलामध्ये केलं जाताना आपल्याला दिसून येतं. आपण जर पाहिलं तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल हे होताना आपल्याला दिसून येत असतात. आणि या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलाचा शेतीवर कशा प्रकारे परिणाम होतो याचाही अभ्यास कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला दिसून येतो. कृषी भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करताना दुसरा मुद्दा आपण घेऊ शकतो ते म्हणजे ही एक पुढारलेली अशी ज्ञानशाखा आहे. यामध्ये मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा अभ्यास कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला दिसून येतो. स्थल आणि काल व्यवस्थेची पाहणी केली जाताना दिसून येते. विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रकारच्या पिकांचं हे उत्पादन होताना आपल्याला दिसून येतं आणि याचा अभ्यास कृषी भूगोलामध्ये अंतर्भूत झालेला दिसून येतो. कृषी गुणधर्मांचं वितरण कसं झालेलं आहे याचाही अभ्यास कृषी भूगोलामध्ये होताना दिसतो आणि त्याचबरोबर भूमी उपयोजन कसं काळाच्या ओघामध्ये बदलत गेलेलं आहे, जमिनीचा वापर कशा प्रकारे बदलत गेलेला आहे याचा सुद्धा विचार कृषी भूगोलामध्ये केला जाताना दिसतो. आपण पाहतोय जसं शहरीकरण, नागरीकरण व्हायला सुरुवात झाली तसं शेतीखालची जमीन वस्ती किंवा वसाहतीखाली यायला लागली. वेगवेगळे उद्योगधंदे किंवा घर बांधणीसाठी शेतीखालची जमीन ही वापरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतीवर काय परिणाम झाला याचा अभ्यासही कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला दिसतो. आणि मग हा सर्व अभ्यासाचा उपयोग काय? या सर्व अभ्यासाचा उपयोग कशासाठी करायचा? तर नियोजनासाठी करायचा. शेतीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी या सर्व कृषीच्या संबंधित अभ्यासाचा उपयोग करायचा आणि शेतीचा विकास कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे कृषी भूगोलामध्ये अंतर्भूत आहे. तर अशा प्रकारे कृषी भूगोल ही एक पुढारलेली ज्ञानशाखा असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कृषी भूगोलतज्ञ डॉक्टर जसबीर सिंग यांच्या मते कृषी भूगोलाची व्याप्ती ही मर्यादित नाही. कृषी भूगोलाची व्याप्ती ही अतिशय विस्तृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी काही मुद्द्यांच्या आधारे व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पहिला मुद्दा आहे ते म्हणजे कृषी कार्य आणि नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास. जसबीर सिंग यांच्या मते कृषी भूगोलामध्ये जमीन, हवा, पाणी अशा सर्व अनुकूल आणि प्रतिकूल घटकांचा परिणाम अभ्यासणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की शेतीवर विविध प्राकृतिक घटकांचा परिणाम होताना दिसतो. मग यामध्ये जमीन असेल म्हणजे मृदेचे प्रकार असतील, हवामान असेल, जलप्रणाली असेल यांचा शेतीवर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी शेतीचा विकास होऊ शकत नाही. अशा ठिकाणी जलसंधारणाच्या सोयी करून आपण काही प्रमाणात शेतीचा विकास करू शकतो. जेव्हा आपल्याला जलप्रणालीविषयी आपण माहिती घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे किंवा नाही किंवा शेतीचा विकास का होत नाहीये. पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे होत नाहीये का हवामान चांगलं नसल्यामुळे होत नाहीये का जमिनीचा प्रकार योग्य नाहीये, जमीन निकृष्ट आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला शेतीच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन करणं हे शक्य होईल. आणि म्हणून जसबीर सिंग यांच्या मते जमीन आणि पाणी तसंच हवामान यांचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा परिणाम शेतीवर कसा होतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं
लोकसंख्या वितरण, घनता आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा कृषीवरील परिणाम. पहा, लोकसंख्येचं वितरण आणि घनता याचा शेतीशी अतिशय जवळचा संबंध असलेला दिसतो. आपण जर पाहिलं तर शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात असेल तरच लोकसंख्या जास्त असलेल्या प्रदेशातही लोकांच्या गरजा आपण पूर्ण करू शकतो. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, लोकसंख्या घनता जास्त आहे, अशा प्रदेशांमध्ये, उदाहरणार्थ चीन असेल, भारत असेल, या प्रदेशांमध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाताना दिसतं. कारण पहा, थोडासा जरी तांदूळ घेतला आपण तर तो शिजून जास्त होतो आणि त्यामुळे जास्त लोकांचं पोषण त्यामधनं होऊ शकतं. या उलट गव्हाच्या पिठापासून आपण गव्हाचं पीठ जर मळलं तर त्याच्यापासून तयार होणारा गोळा हा छोटा असतो आणि त्यामुळे कमी लोकांचं पोषण होतं. आणि त्यामुळे जर आपण बघितलं, लोकसंख्या घनता जास्त असलेल्या प्रदेशामध्ये सर्व लोकसंख्येचं पोषण होऊ शकेल अशा पिकांचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जाताना आपल्याला दिसतं. म्हणजेच लोकसंख्येच्या वितरण आणि घनतेनुसार पिकामध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचाही शेती विकासावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे पहा, जमीन चांगली आहे, हवा चांगली आहे, पाणीही भरपूर आहे, पण लोकांची कष्ट करण्याची तयारी नसेल तर त्या ठिकाणी शेतीचा विकास होऊ शकत नाही. तर मग त्या लोकसंख्येचे गुणवैशिष्ट्ये कुठली कुठली आहेत याचा सुद्धा विचार शेती विकासामध्ये करणं, कृषी भूगोलामध्ये करणं हे गरजेचं आहे आणि तो अभ्यास केला जाताना दिसतो. त्याचबरोबर लोकांच्या गरजा आणि आहार यांचा पिकांशी असलेल्या संबंधाचाही अभ्यास आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कृषी भूगोलामध्ये केला जातो. तसंच कृषी उत्पादकता व मागणी आणि लोकसंख्या यांचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच लोकांच्या मागणीनुसार शेतीतून उत्पादन हे घेतलं जाताना दिसून येतं. आणि मग हे कशा प्रकारे, लोकांची मागणी कशा प्रकारची आहे, लोकांच्या गरजा काय आहेत याचा सुद्धा अभ्यास कृषी भूगोल तज्ञाला करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार मग उत्पादनामध्ये, कृषी उत्पादनामध्ये बदल करणं हे गरजेचं ठरतं. त्याचबरोबर लोकसंख्या, मजूर पुरवठा आणि उत्पादकता यांचाही संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. शेती हा असा व्यवसाय पहा की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रमशक्तीची गरज असलेली आपल्याला दिसून येते. आणि भारतासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशामध्ये तर शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मजुरांची मदत लागताना दिसून येते. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये जर पाहिलं तर दर चौरस किलोमीटरला फक्त 2 व्यक्ती राहतात, तर भारतासारख्या देशामध्ये खूप मोठ्या, मुंबईसारख्या शहराचा जर विचार केला तर दर चौरस किलोमीटरला 1600 व्यक्ती मुंबईसारख्या प्रदेशामध्ये राहतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर भारतामध्ये लोकसंख्या घनता ही खूप जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेती व्यवसाय वाढवणं, उत्पादकता वाढवणं आणि त्यासाठी मजुरांची मदत घेणं हे गरजेचं असलेलं दिसून येतं. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये लोकसंख्या कमी आणि जमीन मात्र हजारो हेक्टर असते आणि त्यामुळे यंत्राद्वारे शेती करणं सहज शक्य होतं. पण भारतासारख्या देशामध्ये जमिनीचे छोटे छोटे तुकडे असल्यामुळे या ठिकाणी यंत्रांचा वापर करणं शक्य नसतं आणि त्यामुळे श्रमशक्तीच्या आधारावरच शेतीचा विकास हा करणं गरजेचं असतं. आणि म्हणून लोकसंख्या आणि मजूर पुरवठा यांचाही संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शेती विषयक कौशल्य आणि लोकसंख्या. लोकसंख्या जी आहे तर तिला शेती ही कला आहे आणि शेतीविषयीचं ज्ञान, कौशल्य हे त्या लोकसंख्येमध्ये आहे की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर शेतीविषयक कौशल्य नसेल तर शेतीचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मग लोकांना शेतीविषयक कौशल्य देणं गरजेचं ठरेल तरच शेतीचा विकास हा चांगला होऊ शकेल. आणि म्हणून या शेतीविषयक कौशल्य आणि लोकसंख्या याचा सुद्धा विचार हा आपल्याला कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर विविध बदलांचा अभ्यासही कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं असतं.
काळाच्या ओघामध्ये लोकसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात आणि मग अशा प्रकारे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ किंवा घट त्यानुसार कृषी मालाला असलेली मागणी याचा विचार करून शेती उत्पादन हे घेणं गरजेचं असतं आणि म्हणून कृषी भूगोलामध्ये बदलांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पिके, पशु उत्पादन आणि शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यासही कृषी भूगोलामध्ये आवश्यक असतो. कृषी भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करताना तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भौगोलिक प्रदेश आणि उत्पादकता याचा अभ्यास. आपण जर पाहिलं तर भौगोलिक प्रदेशांचा विचार करून विशिष्ट प्रदेशात विशिष्ट पिकाचं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे गरजेचं असतं आणि म्हणून जागतिक स्तरावर अशा प्रकारे भौगोलिक प्रदेशांचा विचार केला जातो आणि कुठल्या विशिष्ट प्रदेशात कुठल्या विशिष्ट प्रकारचं पीक हे येऊ शकतं याचा जागतिक स्तरावर अभ्यास केला जाताना आपल्याला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे पण त्या प्रमाणामध्ये कृषी उत्पन्नामध्ये मात्र वाढ होताना दिसून येत नाही आणि त्यामुळे काही समस्या निर्माण होत आहेत. मग कुठल्या समस्या तर आपण पाहतोय भूकबळी, कुपोषण, अनारोग्य अशा प्रकारच्या समस्या ह्या उत्पन्न होताना दिसून येतात आणि म्हणून या समस्यांचा अभ्यास आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न याचा विचार कृषी भूगोलामध्ये केला जाताना दिसून येतो. मग या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी अशा प्रदेशांचा शोध घ्यायचा की ज्या ठिकाणी शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात येऊ शकेल आणि या वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पुरवू शकेल अशा प्रदेशांचा अभ्यास करणं हे कृषी भूगोलामध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं आणि मग अशा प्रकारे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन नवीन प्रदेशांचा शोध घेताना शेतीचा विकास करताना काही अडचणी काही अडथळे निर्माण होत असतात आणि मग हे अडथळे आपण दूर कसे करू शकू याचा सुद्धा विचार आणि अभ्यास कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर जसबीर सिंग यांच्या मते कृषी भूमी उपयोजन आणि सांस्कृतिक परिस्थिती यांचाही अभ्यास कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर कृषी भूमी उपयोजनावर आणि कृषी उत्पादकतेवर त्या प्रदेशातल्या सांस्कृतिक घटकांचा मोठा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचा दृष्टिकोन कसा आहे याचा सुद्धा शेतीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्याचा जर उदरनिर्वाहक दृष्टिकोन असेल तर तो शेतीच्या विकासाच्या दृष्टीने जास्त प्रयत्न करणार नाही पण जर त्याचा व्यापारी दृष्टिकोन असेल तर शेतीतनं जास्तीत जास्त उत्पादन चांगल्यात चांगलं उत्पादन मिळवून मी पैसा कसा कमवू शकेल याचा विचार शेतकरी करेल आणि त्यामुळे शेतीचा विकास होईल आणि म्हणून त्या ठिकाणची सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे लोकांची विचार प्रणाली कशी आहे याचा सुद्धा विचार कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं ठरतं. मुक्त किंवा खुलं आर्थिक धोरण असेल, नागरीकरण, औद्योगिकरण, जागतिकीकरण या सर्वांचा परिणाम आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणावर होताना आपल्याला दिसून येतो आणि त्याचा अभ्यास सुद्धा कृषी भूगोलामध्ये अंतर्भूत झालेला दिसतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अध्ययन आणि संशोधन यामध्ये मोठमोठे बदल होताना दिसतात आणि ह्या संशोधनात्मक बदलांचा शेतीवर कशा प्रकारे परिणाम होताना दिसतो याचाही अभ्यास हा कृषी भूगोलामध्ये केला जाताना दिसतो. त्याचबरोबर कृषी भूगोलामध्ये पर्यावरणीय समस्यांचाही अभ्यास केला जाताना दिसतो. मग पर्यावरणीय समस्या कुठल्या कुठल्या सांगता येतील तर यामध्ये प्रमुख शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा घटकांमधले बदल
पाणी या संदर्भातील समस्या निर्माण होताना दिसत आहेत, प्रदूषणाच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. तर मग मृदेची निकृष्टता का निर्माण झालेली आहे, मृदा धूप का होताना दिसून येते, ती रोखायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचा अभ्यास कृषी भूगोल तज्ज्ञांना करणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर नद्या, तळी, समुद्र यांच्या पाण्याचं प्रदूषणही वाढत चाललेलं आहे. आपण जर पाहिलं तर आपण शेतीमध्ये रासायनिक खतं, जंतुनाशक यांचा मोठ्या प्रमाणात वापर करायला लागलो आणि त्यामुळे हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये आपण हे हवा किंवा पाणी आपण प्रदूषित करायला लागलो आणि ह्या प्रदूषणामुळे शेतीचा विकास हा खंडित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पूर्वी जितकं शेतीतनं उत्पादन निघायचं तेवढंही उत्पादन आता ह्या रासायनिक खतं, जंतुनाशक यांच्या वापरामुळे निघत नाही आणि म्हणून हे जे नवीन नवीन बदल झाले, जे आपण स्वीकारले, त्या बदलांचा पर्यावरणावर कसा परिणाम झालेला आहे याचाही विचार कृषी भूगोलामध्ये करणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर नुसत्या समस्या अभ्यासून चालणार नाही, तर त्या समस्यांवर उपाय काय करू शकतो याचाही अभ्यास करणं कृषी भूगोलामध्ये महत्त्वाचं आहे. मग शाश्वत शेती विकासाच्या दृष्टीने हा अभ्यास होणं गरजेचं आहे. शाश्वत शेती विकास म्हणजे काय, तर पुढील काळापर्यंत अशाच प्रकारे चांगल्या प्रकारची शेती कशा प्रकारे आपण विकसित करू शकू याचाही विचार हा कृषी भूगोलामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. आणि आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की रासायनिक खतं, जंतुनाशक यांचा वापर करून शेतीचा विकास करणं शक्य नाही, तर आपल्याला नैसर्गिक घटकांचा वापर करूनच सेंद्रिय पद्धतीने शेती करून जमिनीचा कस कायम ठेवायचा आहे आणि चांगल्या प्रकारचं, चांगल्या गुणात्मक अशा स्वरूपाचं उत्पादन घेणं हे गरजेचं आहे. हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे आता कल असलेल्या शेतकऱ्याचा दिसून येतो. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला कृषी भूगोलामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये कृषी भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करताना आपल्याला काही मुद्दे सांगता येतील. म्हणजे कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये शेतीचे प्रकार आणि वितरण, त्याचबरोबर शेतीचं कार्य आणि त्यात होणारे बदल, कृषी विभाग पाडून शेतीचा अभ्यास करणं, कृषी विभागांमधील साम्य आणि भेदाचा अभ्यास करणं, साम्य आणि भेदासंदर्भातील कार्यकारण